सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। तालाबाद प्रमाणे यावर्षी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोपरगाव तालुक्यातील सर्वात मोठ्या व कोळपेवाडीसह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महेश्वर महाराजांच्या यात्रोत्सव प्रारंभ झाला। माजी आमदार अशोकराव काळे, आमदार आशुतोष काळे व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ चैतालीताई काळे यांनी यात्रोत्सव भेट देऊन श्री महेश्वर महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले। या प्रसंगी काढण्यात आलेल्या कावड यात्रेत आमदार आशुतोष काळे खांद्यावर कावड घेऊन कावड यात्रेत सहभागी झाले होते। श्री महेश्वर महाराज जागृत देवस्थान आहे। दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोळपेवाडी पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महेश्वर महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। सर्वात मोठी यात्रा असा हा यात्रेचा नावलौकिक असून वर्षभर भाविकांची मादियाळी असते। मतदान संघातील अनेक देवस्थानांना क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून देऊन या तीर्थक्षेत्राच्या व यात्रा स्थळाच्या विकासाला निधी दिला आहे। त्याचप्रमाणे कोळपेवाडी श्री महेश्वर देवस्थान देखील क वर्ग दर्जा मिळवून देत सभा मंडप बांधकाम व परिसर सुशोभीकरण करणे आदी कामांसाठी 50 लाख निधी दिला आहे। त्यामुळे भाविकांना चांगल्या सोयी सुविधा मिळण्यास मदत होणार आहे। श्री महेश्वर महाराजांची कृपा दृष्टी सर्वांवर राहावी अशी प्रार्थना आमदार आशुतोष काळेंनी यावेळी श्री महेश्वर चरणी केली आहे। मुंबईतील घाटकोपर भागात राहणाऱ्या तरुणीने हरिश्चंद्र गडावरील अवनी भानुशाली कोकण कड्यावरून उडी मारून आत्महत्या केली। अवनी माऊजी भानुशाली असे मृत तरुणीचे नाव आहे। मृतदेह रेस्क्यू टीमने दरीतून बाहेर काढला। तरुणीने आत्महत्या करण्याआधी सुसाईड नोट देखील लिहिल्याची माहिती समोर आली आहे। रविवारी दुपारी 2 ते 2:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। मृत तरुणीचे वडील माऊजी जेठालाल भानुशाली यांनी दिलेल्या माहितीवरून अवनी पर्यटनासाठी घाटकोपर येथून अकोले तालुक्यातील हरिश्चंद्र गडावर आली होती। रविवारी सकाळी 5 मधून गाईडला सोबत घेत तिने गड गाठला। गाईडचे लक्ष चुकवून तिने कोकण कड्याला असलेले लोखंडी कठडे पार करून खाली बसली। त्यानंतर काही वेळाने खोल दरीत उडी घेतली। राजूर पोलिसांना मिळालेल्या खबरीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवून तरुणीचा मृतदेह दरीतून बाहेर काढला। कोकण कड्यावरून सापडलेल्या तिच्या बॅगेत मोबाईल, सुसाईड नोट, काही वह्या, घाटकोपर ते इगतपुरी पर्यंतचे रेल्वे तिकीट आढळून आले। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे करत आहेत। शेतातील गवत पेटविण्यासाठी झालेल्या वादातून एका जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। ही घटना सोमवारी संध्याकाळी निमगाव वाघा शिवारात घडली। या प्रकरणी नगर तालुका पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भाऊसाहेब अंबादास जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। याबाबत संतोष सीताराम जाधव यांनी फिर्याद दिली आहे। ग्रामीण भागातील शिक्षकांनी मुख्यालयी राहत असल्याचा ग्रामसभेचा ठराव घेणे गरजेचे असताना नगर तालुक्यातील गुंडेगाव केंद्रातील 24 शिक्षकांनी ग्रामसभेचे ठराव न देतात 5 वर्षाची घरभाडे घेतली। याबाबत तक्रार झाल्याने या शिक्षकांकडून 36,64,000ची घरभाडे रक्कम वसुली करण्याचे आदेश नगर तालुका गट शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत। राहता तालुक्यातील ममदापूर येथे कत्तलीसाठी काठवणात बांधून ठेवलेले गोवंशीय 44 जनावरांची सुटका करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे। मात्र जनावरे बांधून ठेवणारे 5ही आरोपी पोलिसांच्या तावडीतून निसटले। अक्रम लतीफ कुरेशी, जब्बार कुरेशी, सद्दाम फकीर, मोहम्मद कुरेशी, रिजवान कुरेशी, फैजान जब्बार कुरेशी अशी फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातमी। उन्हाची तीव्रता वाढल्याने नगर तालुक्यात दुष्काळाचे झळा तीव्र झाले आहेत। अनेक गावातून पाणी टंचाई निर्माण झाली असून 9 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। इतर गावातूनही नव्याने टँकरसाठी प्रस्ताव दाखल होत आहेत। बुरानगर, घोसपुरे आणि योजनेची पाणी तर 10 दिवसातून एकदाच येत आहे। त्यामुळे एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे तर दुसरीकडे नगर तालुका दुष्काळात होरपळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध घटकांना मतदान करण्यासाठी हाती घेतलेली योजना आजवरच्या एकाही सरकारला राबविल्या आल्या नाहीत। सामान्य जनतेचा आधार ठरलेल्या मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी माझी उमेदवारी आहे। त्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते देखील कामाला लागले आहेत असे प्रतिपादन खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले आहे। कर्जत, श्रीगोंदे व दौंड तालुक्यातील शेती सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांची मदार भामा आज खेडच्या धरणातून सोडलेल्या पाण्यावरच असली तरी ते पाणी राशीन व कर्जत पाणी योजनासाठी मृगजळ ठरणार आहे। त्यामुळे खेड येथील भीमा पात्र शिल्लक पाण्याच्या योजनासाठी तहसीलदार गुरु बिराजदार यांनी सकारात्मक हालचाली सुरू केल्या आहेत।
यावर्षी समाधानकारक पाऊस होईल, व्यवहारात तेजी मंदी राहील, तसेच रोगराई व आगीपासून त्रास संभवतो, तसेच धनधान्य मुबलक प्रमाणात होईल, मात्र चोरांपासून पीडा संभवते, तसेच लोकांमध्ये मैत्रीभाव वाढून सुखशांती लाभेल असे बाकी संत सद्गुरू गोदड महाराजांच्या संवत्सरीत म्हणजेच होळिकात वर्तविण्यात आले. येथील ग्रामदैव सद्गुरू संत गोदड महाराजांनी मोठी ग्रंथ संपदा लिहून ठेवली आहे. त्यात त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मागील वर्षभरात तालुक्यातील 250 एकल महिलांना पंचायत समितीच्या माध्यमातून सिंचन विहिरी मंजूर करण्यात आले आहेत. या कामी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी विशेष मोहीम राबवत या योजनेचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथे संवाद मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.